उन्हाच्या झळा वाढण्यासोबतच यंदा महागाईच्याही झळा नागरिकांना सोसाव्या लागतायत। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन केल्यानंतर आता पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आलेली होती आणि आता घरगुती पाईप गॅस म्हणजेच पाईप नॅचरल गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत। परिणामी महागाई प्रचंड वाढल्यानं सामान्यांचं कंबरडं मोडलंय। अशा परिस्थितीत आता मुंबई आणि परिसरामध्ये पीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे। महानगर गॅस लिमिटेडनं मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली आहे। मुंबई महानगर क्षेत्रात प्रामुख्याने ही दरवाढ करण्यात आली आहे। घरगुती पीएनजीच्या दरात 50 पैसे प्रति एससीएम अर्थात स्टँडर्ड क्युबिक मीटरने वाढ करण्यात आली आहे। प्रति एससीएम 50 पैसे दरवाढीमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पीएनजीचा दर आता 52 रुपये प्रति एससीएम झाला आहे। सीएनजी मध्येही दरवाढ करण्यात आलेली होती। त्यानंतर आता पीएनजी सोबतच गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरातही 2 दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली होती। पुणे आणि नाशिक या 2 शहरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली। नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांनी ही वाढ झाली होती, तर पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। यामुळे पुण्यात नव्या दरानुसार सीएनजी प्रति किलो 94 रुपये 75 पैसे ते 94 रुपये 85 पैशांनी मिळतंय। नाशिकमध्ये 96 रुपये 50 पैसे प्रति किलो सीएनजीचा दर झाला आहे। गेल्या 15 दिवसात पेट्रोल डिझेलमध्ये 7.5 रुपयांनी वाढ झाली। त्यानंतर सीएनजी मध्ये वाढ करण्यात आली। आता पीएनजीचे दर वाढले। वाढत्या इंधन दरवाढीनं महागाई वाढत आहे। मुंबईकरांचा आवडता वडापाव 5 रुपयांनी महाग झाला आहे। आता ऑटो आणि टॅक्सीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई रिक्षामॅन्स युनियननं भाडेवाढीची मागणी केली आहे। इंधन खर्च वाढल्यानं ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ आवश्यक असल्याचं संघटनेचं मत आहे। यामुळे भाडे वाढण्याची दाट शक्यता आहे। टॅक्सी संघटनांनी किमान 2 ते 3 रुपये भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे। हा भाडेवाढीचा प्रस्ताव MMRTA कडे पाठवण्यात आला आहे। ही भाडेवाढ झाली तर थेट ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। महानगर गॅस लिमिटेडच्या माहितीनुसार घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या देशांतर्गत गॅसच्या वाटपात घट झाली आहे। यामुळे कंपनीला बाहेरून महागडा गॅस आयात करावा लागतोय। गॅस खरेदीचा खर्च वाढल्यामुळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे ही दरवाढ करणं भाग पडल्याचं कंपनीनं सांगितलंय। अशीच ही दरवाढ होत राहिली तर सामान्यांसाठी ही महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।